हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण अनिल कोलते सरांचं जे सायन्स बुक आहे त्या पुस्तकावर आधारित MCQ सिरीज सुरू करतोय. याच्यामध्ये बरेच महत्त्वाचे पॉईंट आहेत ज्याचा तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी नक्की फायदा होईल. याच्यावर काय करतोय आपण, सुरुवातीच्या पहिल्या चॅप्टरपासून जे जे पॉईंट आहेत त्याच्यावर अनुषंगाने ही MCQ सिरीज असणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा. आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. याच्यामध्ये ना पहिलं एक लक्षात घ्या की याच्यामध्ये काही असे प्रश्न असतात ते स्ट्रेट फॉरवर्ड असणार आहेत. कारण सायन्सला बरेच प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड असतात, काही लॉजिकल प्रश्न सुद्धा आहेत कन्सेप्ट वाईज. आपल्याचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तो म्हणजे इसवी सन 1902 मध्ये गुणसूत्राचा सिद्धांत कोणी मांडला? तर तो मांडला होता वॉल्डेयर सुटोन आणि थिओडर बोहरी यांनी. वॉल्डेयर सुटोन आणि थिओडर बोहरी यांनी ना गुणसूत्राचा सिद्धांत मांडला होता 1902 साली. हा सिंपलसा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न जो आहे ना त्याच्यावर ना थोडा मोठा प्रश्न आहे, पण त्याच्यामध्ये बरेच प्रश्न तयार होऊ शकतात. त्या अनुषंगाने मी तो पॉईंट घेतलेला आहे. प्रश्न असा आहे, खाली दिलेल्या सजीव पेशी, खाली काही सजीव पेशी दिलेले आहेत, त्या सजीव पेशींचा आपल्याला आकार ओळखायचा आहे. फॉर एक्झाम्पल अमिबाचा आकार कसा आहे? अमिबा अनियमित आकार असतो, म्हणजे त्याचा इरेग्युलर आकार असतो. अमिबाचा आकार कसा असतो? इरेग्युलर असतो. त्याला काय आकार व्यवस्थित असं काही नसतं. स्पायरागोराचा आकार असतो आयताकृती. स्पायरागोराचा आकार कसा असतो? आयताकृती. त्याला आपण रेक्टँग्युलर असं म्हणतो. काय म्हणतो? रेक्टँग्युलर. स्पायरागोरा म्हटल्यानंतर काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला? रेक्टँग्युलर. जीवाणू, आता ह्याच्यामध्ये महत्वाचं कसं, जीवाणू खूप महत्वाचं. किंवा तांबड्या पेशींचा आकार कसा असतो तेही तुम्हाला सांगता यायला हवा. जीवाणूंचा जो आकार असतो तर तो जीवाणूंचा असतो सिलेंड्रिकल. त्याला मराठीमध्ये ना दंडाकृती असं म्हटलं जातं. जीवाणूंचा आकार कसा असतो? सिलेंड्रिकल असतो आणि मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? दंडाकृती असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा येतो तो म्हणजे अंडपेशी. अंडपेशी जे आहेत तर त्यांचा आकार कसा असतो? तो राऊंडेड शेप असतो, म्हणजे गोलाकार. अंडपेशी म्हटल्यानंतर काय लक्षात ठेवायचं? राऊंडेड, किंवा त्याला आपण गोलाकार असंही म्हणतो. त्यानंतर शुक्रपेशी ना तर हे स्पायरल टाईप, म्हणजे मराठीमध्ये सर्पिलाकृती असं म्हटलं जातं. शुक्रपेशीचा आकार कसा असतो? स्पायरल. त्याला मराठीमध्ये सर्पिलाकृती असं म्हटलं जातं. तांबड्या पेशीला मराठीमध्ये खूप अवघड शब्द आहे, द्विअंतर्वक्री, म्हणजे बाय कॉन्केव म्हटलं तर तुम्हाला लगेच लक्षात येतं. तांबड्या पेशींचा आकार कसा असतो? बाय कॉन्केव. इंग्रजीमध्ये लक्षात तुम्हाला ठेवायला सोपं जाईल, मराठीमध्ये थोडेसे शब्दप्रयोग अवघड आहेत. द्विअंतवक्री असं म्हटलं जातं. चेतापेशीचा आकार ना आता इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायला खूप सोपं आहे, तो म्हणजे ब्रांच टाईप असतो. ब्रांच्ड कसा असतो? ब्रांच टाईप. परंतु मराठीमध्ये जर तुम्ही म्हणायला गेला तर त्याचा आकार असतो शाखीय, मराठी शब्द. त्याच्यानंतर येतात त्या मेदपेशींचा आकार असतो ओव्हल शेप म्हणजे अंडाकृती म्हणतो आपण त्याला. तशा अनुषंगानं त्वचेतील पेशी जे असतात ना तर ते कॉलुमनार असतात, म्हणजे स्तंभाकृती. आणि ज्या स्नायू पेशी असतात ना त्या ब्रिक शेप असतात. ब्रिक शेप म्हणजे विटाकृती असतात. स्नायू पेशींचा आकार कसा असतो? ब्रिक शेप, किंवा त्याला विटाकृती असं म्हटलं जातं. आता मी हे तुम्हाला 10 जे दिलेले आहेत ना सजीव पेशी, यांच्यापैकी ना 1 ते 2 हमखास परीक्षेला विचारले जाऊ शकतात. खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत कशावर फोकस केलाय तर या तांबड्या पेशीवरच जास्त करून फोकस केलेला आहे. परंतु अमिबा, अंडपेशी, जीवाणू पण लक्षात घ्या, त्याचा आकार कसा असतो. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मी ते सर्वच्या सर्व इथं मराठी प्लस इंग्रजी नावं सांगितलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्ट्रेट फॉरवर्ड, जीवाणूंचा जनक कोणाला म्हटलं जातं? तर ते आहेत लिव्हेनहूक यांना जीवाणूंचा जनक असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो सुद्धा स्ट्रेट फॉरवर्डच आहे, तो म्हणजे पेशीतील जो द्रवरूप पदार्थ आहे त्याला आपण काय म्हणतो? पेशी द्रव्य असं म्हणतो. पेशीमधला जो द्रवरूप पदार्थ आहे त्याला आपण पेशी द्रव्य असं म्हणतो. आता द्रव्य, आणि इसवी सन 1839 मध्ये त्याला नाव कोणी दिलं? पेशीतील द्रवरूप पदार्थाला पेशी द्रव्य असं नाव कोणी दिले? तर ते पुरुकिन्झे यांनी दिले. आता पेशी द्रव्य हे लक्षात ठेवायला थोडं अवघड जातं, परंतु इंग्रजीमधून जर शब्द लक्षात ठेवला, सायटोप्लाझम म्हटलं की तुम्हाला लगेच लक्षात येतं पेशी द्रव्य, सायटोप्लाझम. हे नाव कोणी दिलं सायटोप्लाझम? तर ते नाव दिलेलं आहे पुरुकिन्झे यांनी. ते 1839 मध्ये त्यांनी पेशीतील द्रवरूप जो पदार्थ आहे त्याला पेशी द्रव्य असं नाव दिलेलं आहे, आणि ते नाव दिलेलं आहे पुरुकिन्झे यांनी. सायटोप्लाझम. ओके, हे सिंपल आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न येतो ते म्हणजे इसवी सन 1869 मध्ये डीएनएचा शोध कोणी लावलाय? आता ह्याच्यावर सुद्धा महत्वाचं आहे, डीएनएचा शोध लावलेला आहे फ्रेडरिक मिशर यांनी.
फ्रेडरिक मिशर यांनी डीएनएचा शोध लावलेला आहे. आणि मग 1953 मध्ये याच्यावर एमपीसीने एकदा प्रश्न विचारून झालेला आहे, तो सुद्धा स्ट्रेट फॉरवर्डच विचारला होता. तो म्हणजे इसवी सन 1953 मध्ये डीएनएची प्रतिकृती कोणी तयार केली, तर ती केली होती वॅटसन आणि क्रिक यांनी. वॅटसन आणि क्रिक यांनी डीएनएची प्रतिकृती तयार केली होती. आता डीएनए म्हणजे काय असतं हे अगोदर लक्षात घ्या. डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. डीएनए म्हणजे काय, डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. आता तुमचं रेणूसूत्र जर तुम्हाला त्याचं विचारलं तर ते 6C5H10O4 आय थिंक. C5H10 आणि O4 हे त्याचं रेणूसूत्र. मग आता डीएनए आणि आरएनए मध्ये फरक काय असतो, तर जो ह्या सूत्रामध्ये डीएनएचं हे सूत्र झालं, आरएनएचं येतं C5H10O5 असं असतं आरएनएचं. आता डीएनए आणि आरएनए मध्ये फरक काय येतो, तर डीएनए मध्ये ना दुहेरी सर्पिलाकोर रेणूंची शृंखला असते, परंतु आरएनए मध्ये ना एकेरी टाईपमध्ये असतं. दुसरं म्हणजे ना त्याच्यामध्ये जे प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्स असतात, म्हणजे प्युरिन्स म्हणजे ॲडेनाईन आणि ग्वानिन, आणि पायरिमायडिन म्हणजे सायटोसिन आणि थायमिन. तर डीएनए मध्ये थायमिन असतं आणि आरएनए मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतं, हे लक्षात घ्या. आता 1953 मध्ये डीएनएची प्रतिकृती कोणी तयार केली, तर ती वॅटसन आणि क्रिक यांनी तयार केली होती. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न 3 येतात, ते म्हणजे 3 पेशी सिद्धांत आहेत. ते 3 पेशी सिद्धांत कोणाकोणाचे, एक आहे एम.जे. शिल्डेन यांचा, दुसरा आहे थिओडर शॉन यांचा, आणि तिसरा आहे रुडॉल्फ विर्शॉ यांचा. आता एम.जे. शिल्डेन यांचा जो थिअरी सिद्धांत आहे, पेशीचा सिद्धांत, त्यांनी काय सांगितलेला आहे, तर पेशी हा सजीवांचा काय आहे, मूलभूत रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे. पेशी हा सजीवांचा काय आहे, मूलभूत रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे, असं कोणी सांगितलं, एम.जे. शिल्डेन यांनी सांगितलं 1838 मध्ये. आता इथं 1800 पाहिजे, 1900 झालेला इथं दुसऱ्या ह्याला. त्यानंतर थिओडर शॉन यांनी काय सांगितलंय, की सर्व सजीव हे ना वनस्पती आणि प्राणी एक किंवा अनेक पेशींचं बनलेले आहेत. कुठलाही सजीव घ्या तुम्ही, वनस्पती घ्या किंवा प्राणी घ्या, ते एकातर पेशीचं बनलेलं असेल किंवा एकापेक्षा अनेक पेशींचं बनलेलं असतं. असा सिद्धांत कोणी मांडला, तर तो थिओडर शॉन यांनी मांडला. पहिलं लक्षात घ्या, एम.जे. शिल्डेन यांनी काय म्हटलं, पेशी हा सजीवांचा मूलभूत रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे. थिओडर शॉन यांनी काय म्हटलं, की सर्व सजीव म्हणजेच कुठले वनस्पती किंवा प्राणी असतील तर ते एक किंवा अनेक पेशीपासून बनलेले असतात, हे थिओडर शॉन यांनी सांगितलं. आणि रुडॉल्फ विर्शॉ हे तिसरे सायंटिस्ट आहेत, त्यांनी पेशीचा एक सिद्धांत सांगितला. त्याला म्हटलं जातं सर्व पेशींचा जो जन्म आहे त्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या पेशीपासून झाला, असा सिद्धांत कोणी मांडला, तर तो मांडलाय रुडॉल्फ विर्शॉ यांनी. सर्व पेशींचा जन्म आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या पेशीपासून झाला, असा सिद्धांत कोणी मांडला, तर ते आहेत रुडॉल्फ विर्शॉ यांनी तो सिद्धांत मांडलेला आहे. त्यामुळे तिन्ही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर ना खालील वर्णनावरनं पेशी ओळखा. पेशीच्या संदर्भामध्ये काही वर्णनं दिलेली आहेत. आता 3 सेंटेन्स आहेत, आपल्याला ते ओळखायचं आहे कोणत्या पेशी संदर्भात, म्हणजे कशा संदर्भात दिलेलं आहे. पहिलं सेंटेन्स आहे, या पेशी आकाराने खूप लहान असतात. दुसरं आहे, या पेशीमध्ये एकच गुणसूत्राची जोडी असते. आणि तिसरं विधान आहे, या पेशीमध्ये तंतुकणिका नसते परंतु रायबोझोमचे कण असतात. आता तुम्हाला पेशींचा जर अभ्यास करताना पेशींचे प्रकार पाहणं गरजेचं आहे. आता पेशींचे ना रचना आणि त्याच्यातले जे मूलभूत घटक आहेत, म्हणजे मूलभूत घटक म्हणजे कोणते, तर केंद्रक असणं किंवा पेशींचे अंगक असणं, यावरून त्याचे 2 प्रकार केले जातात. पहिलं आहे, त्याला म्हटलं जातं आदिकेंद्रिकी पेशी. आदिकेंद्रिकी पेशी त्याला आपण प्रोकॅरियोटिक सेल असं म्हणतो. आदिकेंद्रिकीला काय म्हणतो, प्रोकॅरियोटिक सेल. दुसरं असतं दृश्य केंद्रिकी. दृश्य केंद्रिकेला आपण युकॅरियोटिक सेल असं म्हणतो. मग आता ना तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल म्हणजे आदिकेंद्रिकी आणि दृश्य केंद्रिकी याच्यामध्ये फरक काय. आदिकेंद्रिकी ज्या पेशी असतात ना, तर त्या आकाराने खूप लहान असतात. ह्या ज्या आदिकेंद्रिकी पेशी आहेत ना, त्या आकाराने खूप लहान असतात. याच्या उलट ज्या दृश्य केंद्रिकी पेशी असतात ना, तर त्या आकाराने मोठे असतात. म्हणजे जवळजवळ 5 ते 100 मायक्रोमीटर एवढी त्यांचे आकाराने त्या मोठ्या असतात, हे लक्षात घ्या. आणि आदिकेंद्रिकी असतात ते आकाराने खूप लहान असतात. दुसरं म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे आदिकेंद्रिकी यांच्या पेशीमध्ये ना गुणसूत्राची एकच जोडी तुम्हाला पाहायला मिळते, हे लक्षात घ्या. ह्याच्यावरनं फरक केला जातो. आणि दृश्य केंद्रिकेमध्ये कसं असतं, तर तुम्हाला याच्यामध्ये गुणसूत्राच्या अनेक जोड्या असतात, म्हणजे त्याच्यामध्ये डीएनए आरएनएच्या शृंखला सुद्धा असतात. हे युकॅरियोटिक सेलमध्ये असतं. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये गुणसूत्राची एकच जोडी असते आदिकेंद्रिकीमध्ये, परंतु युकॅरियोटिक सेल त्याला दृश्य केंद्रिकी म्हणतो, त्याच्यामध्ये गुणसूत्राच्या अनेक जोड्या तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे पहिले 2 महत्त्वाचे डिफरन्स आहेत. आकारानं लहान असेल आणि एकच गुणसूत्राची जोडी असेल तर ते प्रोकॅरियोटिक सेल, त्याला आदिकेंद्रिकी म्हणतो. परंतु जर आकारानं मोठ्या असणाऱ्या आणि पेशीमध्ये गुणसूत्राच्या अनेक जोड्या असणाऱ्या असं जर असेल तर ते दृश्य केंद्रिकी, त्याला आपण युकॅरियोटिक सेल असं म्हटलं जातं. दुसरं म्हणजे ना प्रोकॅरियोटिक
सेल किंवा त्याला अधिकेंद्रिके केंद्रकामध्ये ना तंतुकणिका नसते, परंतु त्याच्यामध्ये रायबोझोमचे काय असतात, कण असतात. हे लक्षात घेऊ शकता तुम्ही. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये आता अधिकेंद्रिकी म्हणजे काय, अधिकेंद्रिकी म्हणजे ज्या पेशीमध्ये स्पष्ट दिसणारं केंद्रक आणि त्याची पेशी अंगक नसतात त्याला अधिकेंद्रिकी म्हणतो. दृश्य केंद्रिकेमध्ये स्पष्टपणे दिसणारे केंद्रक आणि पेशी अंगिके असतात त्याला दृश्य केंद्रिके म्हणतात. हा एक महत्त्वाचा डिफरन्स आहे. तर डिफरन्स तुम्हाला आकारानुसार लक्षात ठेवा, गुणसूत्रानुसार लक्षात ठेवू शकता. तोच प्रश्न केला होता 11व्या नंबरचा. हा पेशी आकाराने मोठ्या असतात, या पेशींमध्ये गुणसूत्राच्या अनेक जोड्या असून DNA व RNAच्या शृंखला असतात. हा बेसिक डिफरन्स आहे. तुम्हाला प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक ज्या कधी कधी विचारू शकतात परीक्षेला, तर तशी तयारी असायला हवी आणि कन्सेप्ट वाईज दोन फरक त्यातले तुम्हाला सांगता यायला हवेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये जे स्टॅट्स टाईप दिलेलं असतं ना, तर तो प्रश्न आहे तो म्हणजे मानवी शरीरात अंदाजे डॅश डॅश पेशी असतात, किती ट्रिलियन पेशी असतात असं विचारलंय. तर ते असतात 60 ते 90 ट्रिलियन. म्हणजे 1 ट्रिलियन म्हणजे 10^12 घात एवढं ट्रिलियन असते. एक ट्रिलियन म्हणजे 10^12 घातांकामध्ये. आता पुढचा प्रश्न आहे म्हणजे मानवी शरीरामध्ये अंदाजे पेशी किती असतात, 60 to 90 ट्रिलियन. पुढचा प्रश्न आहे मानवी मेंदू हा सर्वाधिक पेशीपासून बनलेला अवयव असून त्यामध्ये किती हजार दशलक्षपेक्षा जास्त चेतापेशी तुम्हाला पाहायला मिळतात. तर मानवी मेंदूमध्ये ना 10,000 दशलक्षपेक्षा जास्त चेतापेशी तुम्हाला पाहायला मिळतात. मानवी मेंदू हा सर्वाधिक पेशीपासून बनलेला अवयव आहे, हेही तुम्हाला इथं आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ना पुढे कन्सेप्ट आहे ते मॉडेल्स आहेत. आता हे जे मॉडेल्स आहेत ना याचा अभ्यास तुम्ही करताना तुम्हाला याचं ब्रीफली डिटेलमध्ये जर करायला गेला तर हे खूप खूप डिफिकल्टी होत जाते. आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाचं काय, परीक्षेसाठी ना हे जे मॉडेल्स कोणी मांडले कोणत्या सायंटिस्टने ते लक्षात ठेवायचे. आता पेशीच्या संदर्भामध्ये दोन महत्त्वाची मॉडेल आहेत. आता मराठीमध्ये जर तुम्ही नाव बघायला गेला तर मराठीमध्ये असं नाव येतं एकक पटल प्रतिकृती संकल्पना. परंतु जर इंग्रजीमध्ये बघितलं युनिटरी किंवा युनिट असं म्हणू शकतो, युनिटरी किंवा युनिट असं तुम्ही म्हणू शकता. युनिट मेम्ब्रेन मॉडेल हे 1959 मध्ये मांडलं. तर ते मांडलेलं आहे रॉबर्टसन या शास्त्रज्ञाने. रॉबर्टसन या शास्त्रज्ञानं काय केलं होतं तर पहिल्यांदा युनिट मेम्ब्रेन मॉडेल मांडलं होतं, त्याला एकक पटल प्रतिकृती संकल्पना मांडलं होतं. आणि त्या मॉडेलनुसार त्यानं काय केलं तर सर्व पेशींचं आवरण हे काय आहे तर 2 प्रथिन रेणूपासून बनलेलं असतं आणि त्याच्यामध्ये फॉस्फोलिपिडचा थर असतो असं त्यानं सांगितलेलं होतं. तर डिटेलमध्ये जायची गरज नाही. परीक्षेसाठी फक्त तुम्हाला युनिट मेम्ब्रेन मॉडेल किंवा एकक पटल प्रतिकृती संकल्पना कोणी मांडली तर रॉबर्टसन या शास्त्रज्ञानं मांडलेली होती. आणि दुसरं आहे ते फ्लुइड मोझॅइक मॉडेल त्याला आपण द्रव मोझियाक प्रतिकृती असं म्हणतो. ते मराठीमध्ये जर थोडा अवघड वाटतो असं समजून गेला, पण फ्लुइड मोझॅइक मॉडेल ही कोणी संकल्पना मांडली तर ते सिंगर आणि निकोलसन या दोन सायंटिस्टने मांडलेले 1972 नुसार. आणि त्यांनी काय सांगितलं होतं जे पेशी पटल म्हणजे त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. जे प्लाझ्मा मेम्ब्रेन हे स्निग्ध पदार्थापासून बनलेलं असून द्विस्तर आवरण त्याच्यामध्ये असतं असं त्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे हे शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं, पण लक्षात काय ठेवायचं परीक्षेच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे अभ्यासाच्या दृष्टीनं, तर फक्त एवढंच लक्षात घ्या युनिट मेम्ब्रेन मॉडेल हे कोणी मांडलं आणि फ्लुइड मोझॅइक मॉडेल हे कोणी मांडलं. युनिट मेम्ब्रेन मॉडेल म्हणजेच त्याला आपण एकक पटल प्रतिकृती संकल्पना म्हणतो, हे रॉबर्टसन शास्त्रज्ञानं मांडलं. आणि फ्लुइड मोझॅइक मॉडेल हे कोणी मांडलं तर सिंगर आणि निकोलसन या सायंटिस्टने मांडलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पेशीमधल्या कोणतं असं आवरण आहे त्याला आपण फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणतो किंवा मुक्त पारगम्य पटल असं मराठीमध्ये दिलेलं आहे. तर फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन असं कशाला म्हणतो आपण तर सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिकाला म्हणतो. आणि निवडक्षम पारपटल म्हणजे त्याला सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन असं म्हणतो. तर ते कशाला म्हटलं जातं तर प्लाझ्मा मेम्ब्रेनला म्हटलं जातं. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटेल किंवा त्याला आपण प्रद्रव्य पटेल असंही म्हणतो मराठीमध्ये. म्हणजे फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन सेल वॉल, सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये सुद्धा परीक्षेला प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे केंद्रकाचा व्यास अंदाजे 6 मायक्रोमीटर असतो. केंद्रकाचा व्यास, तर याचा शोध कोणी लावला म्हणजे केंद्रकाचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट ब्राउन या सायंटिस्टने लावला होता 1831 मध्ये. तेही लक्षात घ्या. केंद्रकाचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट ब्राउन या सायंटिस्टने 1831 मध्ये लावलेला आहे. आणि न्यूक्लिक आम्लाचा शोध कोणी लावलाय तर तो फ्रेडरिक मिशर यांनी लावलेला आहे 1869 मध्ये. फ्रेडरिक मिशर यांनी
न्यूक्लिक आम्लाचा शोध लावलेला आहे. म्हणजे फ्रेडरिक मेशरबद्दल तुम्हाला हे लक्षात ठेवा, न्यूक्लिक आम्लाचा शोध कुणी लावला तर फ्रेडरिक मेशरनं लावला. परस DNA चा शोध कुणी लावला तर तो सुद्धा फ्रेडरिक मेशर यांनीच लावला. हे लक्षात घे. कसाही उलट सुलट प्रश्न जरी विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर यायला हवं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रेटिक्युलम, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याला आंतरद्रव्य जालिका असं मराठीमध्ये म्हटलं जातं. मग आता हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हे प्रश्न कसा आहे, खालीलपैकी कशामध्ये ना आंतरद्रव्य जालिका एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नसतात. कशामध्ये नाहीत हे ओळखायचं आहे. जीवाणू, विषाणू. आता विषाणू हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, कारण कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि या गोष्टीमुळे तुम्हाला विषाणू टॉपिक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कशामध्ये नसतात, विषाणूमध्ये नसतात का, जीवाणूमध्ये नसतात का, नीलहरित शैवालमध्ये नसतात. तर हे कशामध्येच नसतात. तर हे तुम्हाला उत्तर कधी समजेल तर तुम्हाला आंतरद्रव्य जालिका म्हणजे काय, आंतरद्रव्य जालिका किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय, तर पेशीमधली एक प्रकारची वहन संस्था असते आणि त्याच्यामध्ये ट्यूब्स आणि शीट्सचे अशी रचना, जाळीदार रचना असून ती जोडलेली असते. अशा टाईपचं असतं ते. आता ह्याच्यामध्ये ना कशामध्ये नसतात तर हे विषाणूमध्ये पण नाही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, जीवाणूमध्ये पण नाही आणि नीलहरित शैवालमध्ये पण नाही. आंतरद्रव्य जालिका ह्या विषाणू, जीवाणू आणि नीलहरित शैवालमध्ये दिसत नाहीत. आंतरद्रव्य जालिका किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय, तर यांना पेशीमधल्या आपण वहन संस्था असं म्हणतो. त्या कशामध्येच असत नाहीत, हे लक्षात घ्या. आता याचे दोन प्रकार पडतात. एक असतं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि दुसरं असतं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता ह्याच्यामध्ये रायबोझोम्स म्हणून ते ओळखायचं असतं. म्हणजे ज्यांच्या पृष्ठभागावर रायबोझोम असतात त्यांना रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हटलं जातं. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय, किंवा त्याला आपण खडबडीत आंतरद्रव्य जालिका असं म्हणतो. हे कशाला म्हटलं जातं की ज्यांच्या पृष्ठभागावर हे रायबोझोम्स असतात. रायबोझोम्स म्हणजे सर्व पेशीमध्ये असतात ना, आणि त्यांच्या मार्फतच ॲक्च्युली जे प्रोटीन सिंथेसिस घडतं. रायबोझोमचं काम काय, त्यांच्या मार्फतच ॲक्च्युली प्रोटीनचं सिंथेसिस म्हणजे प्रथिनांचं संश्लेषण हे त्यांच्या मार्फत होत असतं. मग खडबडीत आंतरद्रव्य जालिका किंवा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मग कसं लक्षात ठेवायचं की ज्यांच्या पृष्ठभागावर रायबोझोमचे कण असतात ना त्याला आपण खडबडीत आंतरद्रव्य जालिका किंवा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. रायबोझोम्स म्हणजे ज्यांच्या मार्फत सर्व पेशीमध्ये रायबोझोम असतात आणि त्यांच्या मार्फतच ॲक्च्युली प्रोटीन सिंथेसिस होतं. मग स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय की ज्यांच्या पृष्ठभागावर रायबोझोम्स नसतात त्यांना स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका असं मराठीमध्ये म्हटलं जातं. असं म्हटलं जातं. म्हणजे हा एक महत्त्वाचा डिफरन्स आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कशामध्ये नसतं ते लक्षात घ्यायचं. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे दोन प्रकार पडतात. एक असतो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, दुसरा असतो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्यांच्यातला डिफरन्स काय, तो डिफरन्स सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला, आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या गोष्टी लावू शकता. म्हणजे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जो तुम्हाला समजला पाहिजे. आय होप हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. आता हा लॉजिकली प्रश्न आहे. लॉजिकली का की ज्यांना प्लास्टिड्स म्हणजे आपण त्यांना लवक असं म्हणतो. प्लास्टिड्स, PLASTIDS, प्लास्टिड्स म्हणजे लवक. तुम्ही मराठीमध्ये वाचलं असेल वर्ण लवके, अवर्ण लवके असं वाचलं असेल, तर तुम्हाला ते इंग्रजी शब्द सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण काय केलेलं आहे, इथं काय प्रश्न दिलेला आहे की खाली 4 शब्द दिलेत आणि गटात न बसणारा शब्द ओळखा असं विचारलंय. पहिला आहे ते अमायलोप्लास्ट, दुसरा आहे एलिओप्लास्ट, तिसरा आहे प्रोटीनोप्लास्ट आणि चौथा आहे क्रोमोप्लास्ट. आता तुम्हाला प्लास्टिड्स किंवा त्याला आपण लवके असं म्हणतो. काय म्हणतो, लवके मराठीमध्ये लिहितो प्लास्टिड्स, PLASTIDS, प्लास्टिड्स. आता याचे जर तुम्ही 2 प्रकार बघितले तर पहिला प्रकार पडतो अवर्ण लवके. अवर्ण लवकेला आपण काय म्हणतो, ल्युकोप्लास्ट, LEUCOPLAST, ल्युकोप्लास्ट. आणि वर्णलवके जे असतात त्याला आपण क्रोमोप्लास्ट असं म्हणतो. काय म्हणतो, क्रोमोप्लास्ट. ओके. आता याच्यामध्ये 2 प्रकार लक्षात घ्या. अवर्ण लवके, आता लवकांचे 2 प्रकार असतात. प्लास्टिड्स, लवके म्हणजे काय म्हणतो आपण, प्लास्टिड्स. याचे 2 प्रकार पडलेले आहेत. पहिला असतो तो म्हणजे अवर्ण लवके आणि दुसरा असतो तो वर्ण लवके. अवर्ण लवके त्याला आपण ल्युकोप्लास्ट म्हणतो, वर्ण लवकेला आपण क्रोमोप्लास्ट म्हणतो. मग आता यांच्यातले जे 3 प्रकार आहेत, आता अवर्ण लवकेमध्ये 3 प्रकार पडतात. एक असतो ल्युकोप्लास्ट. अवर्ण लवके म्हणजे काय असतं, ल्युकोप्लास्ट. त्याच्यातला पहिला प्रकार पडतो त्याला म्हणलं जातं अमायलोप्लास्ट. अमायलोप्लास्ट म्हणजे जे कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांचं संचन इथं होतं त्याला काय म्हणतो आपण, अमायलोप्लास्ट.
दुसरं असतं ते एलिओप्लास्ट. एलिओप्लास्ट म्हणजे काय, ज्याचं फॅटचं जे संचयन होतं, फॅट एका ठिकाणी फॅटचं संचयन होणं त्याला एलिओप्लास्ट असं म्हटलं जातं, आणि प्रोटीनचं संचलन होणं त्याला प्रोटीनोप्लास्ट असं म्हटलं जातं. मग अमायलोप्लास्ट, एलिओप्लास्ट आणि प्रोटीनोप्लास्ट हे कशाची एक्झाम्पल येतात किंवा कशाच्या प्रकार येतात, तर हे अवर्णलवकाचे प्रकार येतात. अवर्णलवके म्हणजेच काय आहे, तर हे ल्युकोप्लास्ट आहेत. म्हणजे ल्युकोप्लास्टचे 3 महत्त्वाचे घटक पडतात, ते म्हणजे अमायलोप्लास्ट, एलिओप्लास्ट आणि प्रोटीनोप्लास्ट. क्रोमोप्लास्ट म्हणजे काय, तर त्याला आपण वर्णलवके म्हणतो. मग क्रोमोप्लास्टमध्ये काय येणार, हरित लवके, हिरवा रंग, किंवा झॅन्थोपिल आणि कॅरोटीन हे 2 असतात. झॅन्थोपिल म्हटलं की पिवळा रंग आणि कॅरोटीन म्हटलं की नारंगी रंग, हा एक महत्त्वाचा त्यामधला टाईप आहे. म्हणजे तुम्हाला गटातनं बसणारा शब्द कोणता, तर उत्तर येणार क्रोमोप्लास्ट. अमायलोप्लास्ट, एलिओप्लास्ट आणि प्रोटीनोप्लास्ट हे कशाचे प्रकार पडतात, तर हे ल्युकोप्लास्टचे पडतात, अवर्णलवके. ल्युकोप्लास्ट म्हणजे अवर्णलवके, त्याला वर्णहीन असंही म्हटलं जातं. अमायलोप्लास्ट म्हणजे कार्बोदक संचयन, कार्बोहायड्रेटचं संचयन. एलिओप्लास्ट म्हणजे काय, तर मेदांचं संचयन म्हणजे फॅट संचयन. आणि प्रोटीनोप्लास्ट म्हणजे प्रथिनांचं संचयन म्हणजे प्रोटीन संचयन असं असतं. आणि वर्णलवकेमध्ये 3 असतात, एक हरित लवके हिरवा रंगाचं, आणि कॅरोटीन आणि झॅन्थोपिल. झॅन्थोपिल म्हटलं की पिवळा रंग आणि कॅरोटीन म्हटलं की नारंगी रंग. हा एक त्यातला महत्त्वाचा फरक आहे, डिफरन्स आहे, तोही लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डीएनएची संरचना डॅश डॅश प्रथिनांची या प्रथिनांची बनलेली असून डीएनए संश्लेषणामध्ये डीएनए पॉलिमरेज हे विकन महत्त्वाची भूमिका पडते. आता डीएनएची जी संरचना आहे ते कोणत्या प्रथिनापासून बनलेली असते, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. तर ते प्रथिन म्हणलं जातं हिस्टोन्स. डीएनएची संरचना कशापासून बनलेली असते, हिस्टोन्स या प्रथिनांपासून बनलेली असते. आणि डीएनए संश्लेषण जे होतं, डीएनए सिंथेसिस जे होतं, त्याच्यामध्ये कोणतं विकर, एन्झाईम किंवा विकर महत्त्वाची भूमिका पार पडतं, तर डीएनए पॉलिमरेज हे काय करतं, महत्त्वाची भूमिका पार पाडतं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला ना पुढचा प्रश्न आहे, खालील आता प्रश्न कसा आहे, पेशीमध्ये यांना उद्ध्वस्त करणारे पथक असे म्हणतात. त्यांना पेशीतील टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था असेही म्हणतात. त्यांना आत्मघाती पिशव्या असेही म्हटलं जातं. तर ते कोण, तर ते आहेत लायसोसोम्स किंवा लयकारिका असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीमध्ये अवर्णलवके मुख्यतः कुठे आढळतात. अवर्णलवके म्हणजे लिकोप्लास्ट म्हणतो, तर हे तुम्हाला खोड आणि मुळामध्ये पाहायला मिळतात, खोड आणि मुळामध्ये. 24वा प्रश्न हा लॉजिकल आणि याच्यावर बऱ्याच वेळानं प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते म्हणजे प्रश्न काय आहे समजून घ्या. पहिलं वाक्य, पहिलं सेंटेन्स, पहिलं 2 शब्द महत्वाचे आहेत. आरएनएच्या संदर्भामध्ये, आरएनए आणि डीएनए, रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणले की डीएनए. आरएनएच्या संदर्भामध्ये खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे. पहिला आहे अडेनाइन, नाईल झाले तिथं, अडेनिन असं पाहिजे होतं. ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. आता हे जे आहेत ना, अडेनाइन, AGCT, तर हे सर्व कशाचे प्रकार येतात, डीएनएचे येतात. आरएनए मध्ये काय असतं, तर ह्या थायमिन जो असतो ना, थायमिन, ह्याच्यामध्ये अडेनाइन, ग्वानिन, सायटोसाइन आणि थायमिन असं दिलेलं आहे. तर ह्याच्यातलं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4, थायमिन हे वेगळं आहे. का, तर हे सगळे कशातले घटक येतात, तर हे डीएनए मध्ये येतं. डीएनए आणि आरएनए मध्ये आणखी एक महत्त्वाचा डिफरन्स येतो, ते म्हणजे डीएनए मध्ये थायमिन हे जे असतं, थायमिनच्या जागी डीएनए मध्ये सगळे येतात. आरएनए मध्ये काय होतं, ह्या ज्या थायमिन आहे, या थायमिनच्या जागी युरॅसिल असतं. थायमिनच्या जागी काय असतं, युरॅसिल. एवढाच फरक आहे. म्हणून आरएनएच्या संदर्भामध्ये आरएनए आणि डीएनए मध्ये 3 घटक तर कॉमन असतात. अडेनाइन कॉमन आहे, ग्वानिन कॉमन आहे, सायटोसिन कॉमन आहे. डीएनए मध्ये कसं असतं, थायमिन असतं, आणि आरएनए मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतं. काय असतं, युरॅसिल असतं. एवढाच फरक आहे. एवढा फरक लक्षात ठेवला तर तुमचा उत्तर तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की डॅश डॅशमुळे टोमॅटो आणि लाल मिरची यांना लाल रंग प्राप्त होतो. कशामुळे टोमॅटो आणि लाल मिरच्यांना लाल रंग प्राप्त होतो, तर हे लायकोपिनमुळे तो प्राप्त झालेला आहे. म्हणजे आता हा प्रश्न कशासाठी तयार केला होता आपण, तर त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे घटक आपल्याला एक्सप्लेन करायचे होते. ते म्हणजे जे क्रोमोप्लास्ट म्हणजे त्याला आपण वर्णलवके म्हणतो ना, त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे घटक येतात. एक म्हणजे अँथ्रोसायनिनमुळे काय होतं, लायकोपिनमुळे काय होतं, बिटालिन्समुळे काय होतं. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे लायकोपिनमुळे काय होतं, तर लाल रंग प्राप्त होतो टोमॅटो आणि लाल मिरची यांना. तर हा एक प्रश्न एवढा फक्त लक्षात घ्या. आता तुम्हाला क्रोमोप्लास्ट किंवा वर्णलवकेमध्ये तुम्हाला मी 3 सांगितले, एक हरित लवके, झॅन्थोफिल आणि कॅरोटीन. झॅन्थोफिल आणि कॅरोटीन.
हे लक्षात घ्या. झॅन्थोफिल म्हटलं तर ह्या झॅन्थोफिलचा कलर कसा असतो, रंग कसा असतो, पिवळा असतो. कसा असतो, पिवळा, येलो. येलो असतो. आणि कॅरोटीन म्हटलं की नारंगी रंग असतो. तर पहिल्या या लेसनमध्ये आपण ना अनिल कोलते सरांचे सायन्स बुकमधनं पहिला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.